लग्न समारंभात सेलिब्रिटीज येऊन काय धमाल करतात बघूया. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. दिल और जिगर थाम के बैठिएगा बनर भाइयों, आपके सामने पेश कर रहे हैं चिरंजीव बबडू आणि ची सौका स्वीटीच्या लग्नासाठी 101 सेलिब्रिटी. तो आमंत्रित आहे सगळ्यात पहिल्यांदा विरुष्का. सुरमा बटोरे लगू दे छोरे बाए हाय फाए दिल पे दराती साडे चल जाती और दिल गुलाटी पूछ वाए वाए मैं तो एवी लुट गया मैं तो एवी लुट गया मैं तो एवी लुट गया मैं तो एवी लुट गया. काय जरा काहीतरी सुट वागायचं ना असं एकटे राहतात प्रत्येक वेळेस काय आपला हातात हात घालून तरी नशीब ग्राउंडवर हा एकटाच जातो. तिथे तो एकटाच जातो कारण तेवढाच वेळ मिळतो मला शूटिंगला. म्हणून तर मी कधी सेंचुरी झाल्याशिवाय परत येत नाही. आपण कधी 0वर आउट होत नसतो. अरे पण हिचा 0 2 दिवसात आउट केला त्याचं काय. वीरू मुद्दामून माझ्या 0चा विषय काढलास ना. अरे नाही जानू नाही देवा शपथ नाही. काय काही गोष्टी आपल्या हातात नसतात. तुमची ओळख करून देतो. हे बघा हे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश खंबानी यांच्या मुलीचं लग्न आहे. अरे खंबानी कुठे हे अख्खे टँकर वाटतात मला तर. हे ती टँकरच आहेत. पाण्यासारखा पैसा खर्च केलाय त्यानं आपल्या पोरीच्या लग्नात. याचे पैसे भेटणार आहेत मला. 1 मिनिट. हे घ्या 1 कोटी पूर्णच्या पूर्ण 100% ऍडव्हान्स. तुम्ही नवरी बरोबर फोटो वगैरे काढा. या सर या. हे आमचे तर कोणी हात हो नाही ते आपलं लक्षात ठेवा. जोरदार टाळ्यांनी स्वागत झालं पाहिजे रणवीर आणि दीपिका यांचं. मैंने ये इश्क सहरा खली बली हो गया है दिल दुनिया से मेरा खली बली हो गया है दिल. सर जबरदस्त एंट्री. फक्त सर ते मला असं वाटते घाई गडबडीत तुम्ही नुसतं परकरच घालून आला. साडी विसरले. हॅलो माझी स्टाईल आहे स्टाईल. दीपू आजा कैसी दिख रही बोल कैसी दिख रही. वा म्हणजे अप्रतिमच. वीर प्लीज स्टॉप दिस नॉनसेंस. मुझे समझ में नहीं आ रहा मैं तुम्हारी वाइफ हूँ या किसी सर्कस के जोकर की. टिपू टेल मी समथिंग दॅट आय डोंट नो. मला जे माहित नाही ते मला सांगे. बदलून राहिलं जरा. बरं माहित नाही ते मी विचारतो. नागराज मंजुळेने जर का क्रिकेटवर सिनेमा केला तर मग त्याचं नाव काय असेल. बाउंड्री. आई शपथ. और अगर महेश कोठारे ने धड़क मूवी का रीमेक किया होता तो उसका नाम क्या होता वीर. आपटलेला. जबरदस्त. सॉरी या गुड. और अगर महेश मांजरेकर ने अलका कुबल जी को लेकर मूवी किया होता तो उसका नाम क्या होता वीर. फक्त रड म्हणा. फक्त रड म्हणा. काय हरकत नाही. तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. हे घ्या हे 100% ऍडव्हान्स 1 कोटी तुम्हाला पण. माझं मानधन माझ्या बायकोकडे. बघितलंस शिक काहीतरी. मी काय शिकू. तो बायकोच्या घरी राहतो. बायकोचे कपडे घालतो. मी घालू तसा घागरा. नको मग काय होशील घागरा कोली. मग मला रन घ्यायला पण किती त्रास होईल. तर आता 2 सेलिब्रिटी या ठिकाणी आलेले आहेत. तर आता आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया की ज्यांनी आत्ताच आंतरराष्ट्रीय असे संबंध प्रस्थापित केलेले आहे. म्हणजे थेट परदेशातल्या मुलाशी लग्न केलेलं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रियंका आणि निक यांचं म्हणजेच निक यंका यांचं. I couldn't see.
ए ओ ओ ओ मावशी प्लीज तुम्ही मागे वा जरा. प्रियंका येणार आहे प्लीज. सॉरी तूच आहेस. ए कुशाल तोंड्या, मीच आहे प्रियंका. तू प्रियंका आहेस? एकेकाळची मिस वर्ल्ड. तुला मिस वर्ड म्हणायचंय का? का? मग काय वडासकट दोऱ्याची गुंडी पण आली बघ. एक्सक्यूज मी, मी थोड्याची गुंडी नाहीये. हा. मी निक आहे, निक. तू काय निघ बे, कोणी पान खाऊन पीक मारलं तर अख्खी आंघोळ होईल तुझी. आणि मग लोक म्हणतील पिकनिक. मस्त जोक. नाईस नाईस या. प्रियांका, हे काय घेऊन आलीस तू लग्नानंतर? काय म्हणजे? नवरा आहे माझा तसे. त्याच्यापेक्षा सिम कार्ड कसं वाटेल? हनी हनी पाय ना कायच्या काय म्हणून राहिलीच्या सगळेच्या सगळे ना. अरे मी तरी काय गप. आता मी तरी काय करू? इंटरनॅशनल रोमिंग साठी छोटा रिचार्ज मारला. लोक तर बोलणारच आहे. आपण नाही लक्ष द्यायचं. गप. आपण लक्ष द्यायचं नाही. हो, आपण लक्ष द्यायचं नाही. मला लोक म्हणतातच ना की विराट कामाच्या ठिकाणी बायकोला घेऊन जातो, पण मी लक्ष देत नाही. ते बरं आहे ना. काही लोक बायकोला घरी ठेवून कामाच्या ठिकाणी दुसरं अकाउंट नेतात. आणि कॉफी पिता पिता सांगतात आम्ही किती हजारो अकाउंट हँडल केली ते. काय चाललंय तुमचं? लग्न आहे माझं, लग्न. अरे हो हो सॉरी सॉरी. तुम्हाला हार्दिक पांड्या आपलं हे हार्दिक शुभेच्छा. तर आता आपण सुरुवात करूया उखाण्यापासून. आणि आता लेटेस्ट लग्न झालेल्या दीपिकाताई, तुमच्यापासून उखाणा सुरू करूया. हे माझे बाजीराव, मी यांची काशी आणि मीच मस्तानी. वा. हे माझे बाजीराव, मी यांची काशी आणि मीच मस्तानी. रणवीरराव मारतात माकडावानी उड्या, काहीच गरज नसतात. निकम मोहिनी. निकम वहिनी काय? मिसेस निक म्हणा. निकम वहिनी म्हणे काय हे आपलं? सॉरी मिसेस निक, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही एक उखाणा घ्यावा. येते हा. हा. बाजारात फिरायला जाताना हा धरतो माझा पल्लू. हा क्या बात आहे. बाजारात फिरायला जाताना धरतो माझा पल्लू. निकरावांचं नाव घेते, हाच माझा साथी आणि हेच माझं पिल्लू. वा 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 वा. प्रियंका, तू शूटिंगला जाताना याला घरी ठेवतेस का पाळणा घरात? काही काय बोलतोस रे विराट? काय का अनुष्का कसं बोलतो हा? नवऱ्याला कोणी पाळणा घरात ठेवतं का? दाई ठेवली मी त्यासाठी. ताई, तुम्ही नाव घ्या. विराट. हा हा. नाम ही काफी है. वा. नाही ते बरोबरच आहे, पण पंच साठी म्हणून तरी काहीतरी नाव घ्या उखाण्यात. पाऊस पडला जोरात, मॅच झाली टाय. वा वा. पाऊस पडला जोरात, मॅच झाली टाय. विराटरावांच्या दाढीला मीच करते डाय. तर आता उखाण्याचा पहिला राऊंड झालेला आहे. आता सेलिब्रिटींना जे जे काम आपण वाटून दिलेले आहे ते त्यांनी करायचे. एक मिनिट. आम्ही इथे सेलिब्रिटी म्हणून आलेलो आहोत. आम्ही काही कामं करायला आलेलो नाही आहोत. हो काका काका, मी काय काम करू? तुम्ही ना भाऊजी आलेल्या पाहुण्यांवरती अत्तर शिंपडण्याचं काम करा. एक मिनिट. कसं अत्तर शिंपडणार दाखव जरा. ह्या हाईट वरनं अत्तर शिंपडणार आहेस? काय वाटेल लोकांना? असू दे. ओ मला ना सासरी जाताना ना दीपिकाच पाहिजे करवली म्हणून. नाही कर ही कशाला? अनुष्का मस्त आहे. हे बघ इथं करवली म्हणून चाललंय, कळलं का? मी काय म्हणते, मी येऊ का करवली म्हणून? हो हो, ह्यांनाच घेऊन जा. घरच्यांना सांगा करवली म्हणून मुलीची आत्या आली आहे नेकरा सकट. कपले का अनुष्के फनुष्के स्वतःच पाहिजे थोबाड. मला काय शिकवती? काय भाषा बोलते का? काय भाषा बोलते तू? कशाला त्या पोरावरती ओरडतेस का? नाही तर काय, रात्री मग पोरं अंग काढतं. इकडे पहा, इकडे हळू. चला आता तुम्ही एवढं तोंड वर करून 1-1 कोटी ऍडव्हान्स घेतला, तर नवरा नवरीला काहीतरी आहेर द्या तुमच्या. हे घ्या $1000 पाकिटात घालून द्या. वा वा वा, तुमचे $1000 आहेत आज. आम्ही ऑलरेडी ऑनलाईन ट्रान्सफर केलेत. 1 लाख रुपये फ्रॉम विरुष्का. 1 मिनिट. वाह, रिसीव्ड. थैंक यू. और दीप और मेरी तरफ से ये देखो 7 days और 8 nights
इन दुबई हो पॅकेज. वा वा वा, असू द्या तुमच्याकडे असू द्या. तर मी थोडा नवरा नवरीची वेगळी व्यवस्था करतो. तुमच्यासाठी कोल्ड्रिंक्स वगैरे पाठवतो.